हॅलो एव्हरीवन, वेलकम बॅक टू माय चॅनल. आज आपण स्कॉलरशिप एक्झामचा 5th स्टँडर्डचा इंटेलिजन्स टेस्ट यामधला 1.3 मधला कॉम्प्रिहेन्शन अल्फाबेट हा टॉपिक कव्हर करणार आहोत. ह्याच्यामध्ये अल्फाबेट रिलेटेड क्वेश्चन्स असतात. लास्ट टाईममध्ये आपण नंबर सिरीज रिलेटेड क्वेश्चन्स बघितले होते. तसंच या पद्धतीने अल्फाबेट सिक्वेन्स रिलेटेड जे काही क्वेश्चन्स आहेत ह्या टॉपिकच्या अंडर येतात. याच्यामध्ये दोन टाईपचे क्वेश्चन्स विचारले जातात. फर्स्ट असतात लेटर्स ॲज पर द अल्फाबेट सिक्वेन्स विच इज A to Y. याच्यामध्ये झेड हा कव्हर होत नाही क्वेश्चन्समध्ये. लेटर्स अरेंज्ड विदाउट एनी स्पेसिफिक ऑर्डर, अशा पद्धतीचे दोन्ही टाईपचे तुम्हाला ह्याच्यामध्ये क्वेश्चन्स विचारले जातात. तर तुम्हाला काय करायचं आहे, एक्झामचं जेव्हा तुम्हाला रफ पेपर देतात तेव्हा A to Y जे काही हे जे नंबर्स आहेत अल्फाबेटचे सगळे, हे अल्फाबेट लेटर सगळे लिहून काढायचे आहेत. त्याच पद्धतीनं त्याच्यावरती फ्रॉम लेफ्ट 1 2 3 4 6 7 8 9 10 हे त्याच्यावरती आणि त्याच्या खालती राईट साईडपासून सुरुवात करून 1 2 3 4 5 6 ह्या पद्धतीनं हे सगळे नंबर्स हे एका साईडला कोपऱ्यामध्ये लिहून काढायचे आहेत. जेव्हा तुम्हाला या रिलेटेड क्वेश्चन हा एक्झाममध्ये विचारला जाईल त्यानंतर तुम्ही परत अल्फाबेट लेटर्स लिहून काढणं, त्याचा नंबर काय आहे ते फाइंड आउट करणं, ह्याच्यामध्ये तुमचा बराच वेळ वाया जाऊ शकतो. त्याच्यामुळं तुम्ही रफ पेपरवर हे एक्झामच्या आधीच काही काही ट्रिक्स आहेत त्या तुम्हाला आरसा म्हणजेच मिरर व्ह्यू असेल, वॉटर व्ह्यू असेल किंवा तुम्हाला ह्या पद्धतीचे क्वेश्चन्स विचारले तर हे सगळे तुम्हाला कोपऱ्यात एखादा लिहून काढायचा आहे. जास्त त्याच्यात स्पेस घालवायची नाही आहे, कारण की नंतर आपल्याला क्वेश्चन सॉल्व्ह करायला परत स्पेस लागू शकते. त्यामुळे एका साईडला फ्रॉम लेफ्ट आणि फ्रॉम राईट आणि मध्यभागी सगळे हे अल्फाबेट लेटर्स हे लिहून काढायचं आहे, जेणेकरून तुम्हाला एक्झाममध्ये क्वेश्चन सॉल्व्ह करणं सोपं जाईल. ह्याचे 2-3च काही महत्त्वाचे पॉईंट्स आहेत, ते फक्त तुम्हाला मी सांगून घेते, त्यानंतर आपण एक्सरसाइजकडे वळणार आहोत. हे जे पॉईंट्स आहेत हे तुम्हाला क्वेश्चन सॉल्व्ह करण्यासाठी सोपे पडावेत यासाठीच आहेत. ओके, तर फर्स्ट ह्याच्यातला पॉईंट आहे, जर का द टर्म फ्रॉम द लेटर, लक्षात घ्या इथं काय सांगितलंय, फ्रॉम द लेटर इंडिकेट्स दॅट द लेटर शुड बी काउंटेड. म्हणजे जर का एखाद्या क्वेश्चनमध्ये तुम्हाला फ्रॉम द लेटर असा वर्ड यूज केलेला असेल तर तुम्हाला दोन्हीकडचे लेटर्स हे काउंट्स करायचे आहेत. फॉर एक्झाम्पल, द थर्ड लेटर फ्रॉम C इंडिकेट्स C इज द फर्स्ट अँड D इज DEF. तर इथं त्याच्यामध्ये तुम्हाला काय त्याने विचारले, फ्रॉम द लेटर त्यांनी काय विचारले आपल्याला इथं आता. सो इथं आपला C आहे हा फर्स्ट नंबर येणार आहे, D हा सेकंड आणि E हा थर्ड येणार आहे. त्यामुळे जर का तुम्हाला त्यांनी क्वेश्चनमध्ये विचारलं की थर्ड लेटर फ्रॉम C तर तो असणार आहे आन्सर E. ओके, त्याच पद्धतीनं द टर्म टू द लेफ्ट और राइट ऑफ अ लेटर इंडिकेट्स दॅट द लेटर शुड नॉट बी काउंटेड. फ्रॉम एक्झाम्पल, इथे काय कन्सेप्ट आहे, टू द लेफ्ट, ओके, और राइट ऑफ अ लेटर. जर का ह्या पद्धतीचं तुम्हाला क्वेश्चनमध्ये विचारलं द थर्ड लेटर टू द राईट ऑफ C, तर ह्याच्यामध्ये तुमचा Cच्या पुढचा नंबर आहे D, त्यामुळे आपल्याला D हा आपला फर्स्ट येणार आहे. ओके, मग त्याच पद्धतीने E हा सेकंड आणि F हा थर्ड येणार आहे. आणि त्याने आपल्याला क्वेश्चन विचारला द थर्ड लेटर टू द राईट ऑफ C. सो आपला आन्सर याच्यामध्ये असणार आहे F. ओके, F हा थर्ड लेटर ह्याच्यामध्ये येणार आहे. द टर्म बिटवीन द टू लेटर्स इंडिकेट्स दॅट द टू लेटर्स शुड नॉट बी काउंटेड. कधी एक्झाममध्ये तुम्हाला बिटवीन हा जर का वर्ड यूज झाला तर ज्या पद्धतीने इथं आपण C पकडलेला होता तसंच तुम्हाला C हा त्याच्यामध्ये पकडायचा नाही आहे. फॉर एक्झाम्पल, द नंबर ऑफ लेटर्स बिटवीन C अँड G आर, तर त्याच्यामध्ये आपल्याला C आणि G काउंट न करता त्या व्यतिरिक्त जे मधले नंबर्स आहेत ते फक्त मोजून घ्यायचे आहेत. तर ह्याच्यामध्ये 3 आहेत लेटर्स. ओके, द टर्म फ्रॉम अ लेटर टू द अदर लेटर
लिहून घेते मी इथं. फ्रॉम ए लेटर टू द अदर लेटर, असं जर का त्याने आपल्याला विचारलेलं असेल, बिटवीन तर इंडिकेट्स दॅट द टू लेटर्स शुड बी काउंटेड. ह्याच्यामध्ये बिटवीन जर का असेल तर काउंट आपल्याला करायचं नाही आहे. पण जर का सॉरी फ्रॉम अ लेटर टू द अदर लेटर, जर का अशा पद्धतीचा वर्ड यूज झालेला असेल तर आपल्याला ते लेटर्स काउंट करायचे आहेत. फॉर एक्झाम्पल, द नंबर ऑफ लेटर्स फ्रॉम सी टू जी आर. तर त्याच्यामध्ये आपल्याला सी पकडायचाच आहे. सो सी डी ई एफ जी जे आपले आहेत 5 लेटर्स. सो आपला आन्सर असेल 5 लेटर्स. ओके, हे असे काही महत्त्वाचे पॉईंट्स आहेत, ते तुम्हाला लक्षात ठेवायचे आहेत. जर का ते तुम्ही लक्षात ठेवले तर काहीच प्रॉब्लेम नाही येणार आहे आपल्याला. मी इथं वाटलं तर एकदा नोट डाऊन करून ठेवते इथं कडेला. सगळ्यात शेवटी फ्रॉम द लेटर ह्याचं असलेलं असणार आहे शुड बी काउंटेड. आपला सेकंड आहे टू द लेफ्ट or right of a letter should not be counted. त्याच पद्धतीनं जर का बिटवीन असेल तर काउंटेड असणार आहे. सॉरी, नॉट बी काउंटेड असणार आहे आपलं. आणि तेच फ्रॉम ए लेटर, मी इथं वरती लिहिते वाटलं तर थांबा. फ्रॉम अ लेटर टू द अदर लेटर, तर हे शुड बी काउंटेड. ओके, लेटर्स फ्रॉम द लेटर शुड बी काउंटेड. टू द लेफ्ट और राइट ऑफ अ लेटर शुड नॉट बी काउंटेड. बिटवीन आहे नॉट टू बी काउंटेड. आणि फ्रॉम अ लेटर टू द अदर लेटर काउंटेड. हे जर का तुम्ही 4 पॉईंट्स लक्षात घेतले तर तुम्हाला कॉम्प्रिहेन्शनचा याचा कुठलाही तुम्हाला क्वेश्चन विचारू देत अल्फाबेट सिरीजचा, तुम्ही इझिली कुठलाही क्वेश्चन सॉल्व्ह करू शकता. तर हे तुम्ही एकदा वहीमध्ये तुमच्या एखाद्या नोट डाऊन करून घ्या, जेणेकरून तुम्हाला जेव्हा जेव्हा तुम्ही क्वेश्चन सॉल्व्ह करू शकाल तेव्हा तुमचं कन्फ्युजन होणार नाही आणि तुम्ही करेक्ट आन्सर सॉल्व्ह करू शकाल. चला तर मग आता आपण पहिल्या क्वेश्चनकडे वळूयात. इथं मी वरती अल्फाबेट सिरीज नोट डाऊन करून घेते. ओके, मी नोट डाऊन करून घेतलेले आहे. त्याने आपल्याला फर्स्ट क्वेश्चन विचारला आहे, इन द गिवन अल्फाबेट ॲट विच प्लेस इज द लेटर व्ही फ्रॉम द लेटर के. आता आपण काउंट करणार आहोत. त्याने विचारले फ्रॉम द लेटर के. मी तुम्हाला फर्स्ट मगाशी सांगितलंच होतं फ्रॉम द लेटर असेल तर शुड बी काउंटेड. त्यामुळं आता आपण के जो आहे हा नंबर काउंट करणार आहोत. ओके, 1 2 3 4 5 6 7 8 9 10 11 आणि 12. सो आपला आन्सर असेल 12. ह्याचा अर्थ फ्रॉम अ लेटरमध्ये दोन्ही साईडचं काउंट करायचं आहे. नेक्स्ट क्वेश्चन आहे, इन द गिवन अल्फाबेट विच इज द 15th लेटर फ्रॉम द राईट एंड. तर आता आपल्याला राईट एंडपासून चेक करायचं आहे. इथं आता सोपं पडावं म्हणून मी चेक सांगते तुम्हाला. इथं राईट एंडसाठी आहे हा 15 नंबर इथून राईट एंडपासून, विच इज के. त्यामुळे आपला आन्सर येईल इथं के. इन द गिवन अल्फाबेट सिरीज व्हॉट इज द पोझिशन ऑफ अ लेटर फ्रॉम द स्टार्ट विच इज 4th
टू द लेफ्ट ऑफ द लेटर विच इज 10th फ्रॉम द राईट साईड ऑफ द सिरीज. जर का तुम्हाला अशा पद्धतीचा मोठाच्या मोठा लांब लचक क्वेश्चन आला ना, तर तो तुम्हाला डिव्हाइड करत जायचा आहे. आणि डिव्हाइड कसा करायचा आहे? क्वेश्चनची सुरुवात शेवटून करायची आपल्याला, लास्टपासून. लास्ट त्यांनी काय विचारलेलं आहे? 10th फ्रॉम द राईट साईड. सो आपल्याला राईट साईडपासून 10th नंबर बघायचा आहे, विच इज पी. ओके, सो इथं पी मला मिळालेला आहे. ओके, त्यानंतर काय? 4th टू द लेफ्ट ऑफ लेटर. सो आपल्याला पीच्या लेफ्टला चेक करायचं आहे 4th लेटर. 1 2 3 4 जे की आहे एल. आपल्याला एल मिळालेला आहे. आणि नंतर त्यांनी काय विचारलं आहे परत आपल्याला? स्टार्ट पोझिशन ऑफ अ लेटर फ्रॉम स्टार्ट. तर आपल्याला एलची पोझिशन ही सुरुवातीपासून काय आहे ते चेक करायचं आहे. तर म्हणजेच आपल्याला लेफ्टपासून चेक करायचं आहे. ओके, तर आपण इथं चेक करू शकतो. एलची पोझिशन आहे 12. सो आपला आन्सर येईल ऑप्शन 2, ज्याला आपल्याला गोल मार्किंग करायचं आहे. तुम्ही जर का माझे ह्याच्या आधीचे स्कॉलरशिपचे व्हिडिओज बघितले नसतील तर ते सुद्धा नक्की बघा. त्याने सुद्धा तुम्हाला खूप फायदा होईल. आणि जर का तुम्हाला काही क्वेरीज असेल तर तुम्ही मला कमेंट्समध्ये विचारू शकता. नेक्स्ट आहे आपला क्वेश्चन, फाइंड आउट बिटवीन. आता बिटवीन त्यांनी विचारलेला आहे. ओके, बिटवीनचा अर्थ काय होतो? नॉट बी काउंटेड. ओके, आता आपल्याला म्हणजेच बघूयात आपण क्वेश्चन पुढे काय आहे ते. विच 2 लेटर्स डज द 3/5 ऑफ द नंबर ऑफ लेटर्स बिटवीन G and R ऑकर इन द अबव अल्फाबेटिकल सिरीज. ह्याचा अर्थ आपल्याला G आणि R हे काउंट न करता मधले नंबर्स किती आहेत ते काउंट करायचं आहे. तर G इथं आहे आणि R इथं आहे. आपण नंबर्स आता काउंट करणार आहोत. 1 2 3 4 5 6 7 8 9 10. सो 10 नंबर आहेत. तर 10 इंटू 3/5 आपल्याला त्यांनी काय विचारलं आहे? त्याच्यामधले जो डिफरन्स आहे नंबरचा त्याचा 3/5 नंबर किती येतोय? तर जो की येतोय 6. तर हे जे 4 ऑप्शन्स आहेत त्याच्यामधल्या 2 नंबरमधला म्हणजे 2 नंबरच्या बिटवीन 6चा डिफरन्स कशामध्ये आहे तो आपला ऑप्शन असणार आहे. सो आता मी बी आणि एच पहिल्यांदा ऑप्शन चेक करते. तर बी इथं आहे, एच इथं आहे. 1 2 3 4 5 जे की 5 आहे. आपल्याला आन्सर 6 हवे. के आणि एस बघते मी आता. के आणि एस हा डिफरन्स जास्त येतोच आहे. 1 2 3 4 5 6 7 आपल्याला 6 हवा आहे. एच आणि ओ. एच इथं आहे, ओ इथं आहे. 1 2 3 4 5 6. सो आपला आन्सर 6 आहे, विच इज 3. ऑप्शन आपला 3 येणार आहे एच आणि ओ मधला. तुम्हाला हा क्वेश्चन लक्षात आला का? विच 2 लेटर्स डज 3/5 ऑफ द नंबर ऑफ लेटर्स बिटवीन. म्हणजे असा कुठला नंबर आहे की त्याचा जो काही डिफरन्स आहे, जो आपला जी आणि आर मधला जो आहे डिफरन्स, त्याच्या 3/5 कॅल्क्युलेट करून असा कुठला नंबर आहे या ऑप्शन्स मधला तो आपल्याला फाइंड आउट करायचा आहे. सो आपला ऑप्शन आपला 3 आता आलेला आहे. ओके, इन द गिव्हन अल्फाबेट सिरीज विच लेटर इज द. आता बघा हा सुद्धा लांबलचक क्वेश्चन आलेला आहे. ह्याच्यात परत आपल्याला कट करत जायचं आहे आणि कट करत गेल्यानंतर आपल्याला आन्सर मिळणार आहे. ओके, आता मी वाचते लास्टपासून क्वेश्चन. 9th फ्रॉम द राईट हँड साईड ऑफ द सिरीज. आता इथं बघा शकता तुम्ही 9th कुठला आहे, विच इज क्यू. ओके, इथं मी आता क्यू लिहून घेते. आहे 4th प्लेस टू द लेफ्ट ऑफ लेटर. आता आपल्याला 4th प्लेस काढायची आहे क्यूच्या लेफ्ट पासूनची. सो क्यू आपल्या इथं आहे, त्याची 4th प्लेस कुठली येते? 1 2 3 4 विच इज एम. त्यानंतर काय त्याने विचारले? 6th पोझिशन ऑन द राईट हँड ऑफ द लेटर विच इज ॲट. सो इथं आपल्याकडे एम ऑलरेडी आहेच आहे. 6th पोझिशन राईट साईडला काढायची. 1 2 3 4 5 6 विच इज एस. सो आपला आन्सर असणार आहे विच लेटर इज ॲट द 6th पोझिशन. सो आपला एस
त्यामुळे ऑप्शन सेकंड हे आपलं आन्सर आहे. ओके, नेक्स्ट क्वेश्चन आता आपण बघूयात. विच इज द 9th लेटर टू द लेफ्ट ऑफ आर. आरच्या आपल्याला लेफ्टला चेक करायचं आहे. ओके, 1 2 3 4 5 6 7 8 9. सो आपलं आय हे आन्सर आहे. ओके, लेफ्टला सांगितलं होतं, राईटला सांगितलं असतं तर आपण पुढे गेलो असतो, पण लेफ्टला सांगितलं आपल्याला बॅकवर्ड यावं लागेल. इन द गिवन अल्फाबेट सिरीज हाऊ मेनी लेटर्स ऑकर बिटवीन द लेटर टी अँड द लेटर ॲट द मिडल प्लेस. सो आता मिडल प्लेसला कुठला येतोय, जो आपला मिडल प्लेसला आहे हा 13 जो नंबर असतो हा आपला मिडलला असतो. हा कायम लक्षात ठेवा, मिडल प्लेसला कायम एम आहे, हे कायम तुम्हाला लक्षात ठेवायचं आहे. आणि त्याने आपल्याला टी विचारलेला आहे, तर त्याच्यामधले आपल्याला हे काढायचे आहेत 1 2 3 4 5 6. सो आपला आन्सर असणार आहे 6. त्याने आपल्याला हाऊ मेनी लेटर्स ऑकर बिटवीन विचारलेला आहे, याचा अर्थ आपल्याला नॉट काउंट म्हणजेच आपल्याला टी आणि एम हे काउंट न करता मधल्या गॅपमध्ये किती आहेत तेवढं फक्त कॅल्क्युलेट करायचं आहे, त्याची टोटल करून आपल्याला ऑप्शन सिलेक्ट करायचा आहे. ओके, इन द गिवन अल्फाबेटिकल सिरीज व्हॉट आर द सिरियल नंबर्स ऑफ अ लेटर दोज फ्रॉम द वर्ड गो. आता गोचा आपल्याला चेक करायचं आहे सर. सो जीचा आहे 7 आणि ओचा आहे 15. ओके, त्यामुळे 7 आणि 15, त्यामुळे आपला ऑप्शन आहे 2. इन द अल्फाबेटिकल सिरीज इफ द लेटर्स फ्रॉम के टू वाय आर रिटन इन द रिव्हर्स ऑर्डर विच लेटर विल ऑकर ॲट द मिडल प्लेस. ओके, in the alphabet if the letter from K to Y are written in reverse. रिव्हर्स लिहिल्यानंतर कसंही लिहा, त्याने आपल्याला मिडल प्लेस विचारलंय ना, मिडल प्लेस कधीही चेंज होणार नाहीये, तो तुम्ही कसंही लिहा. त्यामुळे आपल्याला न रिव्हर्स करता जरी तुम्ही सरळ सोट अल्फाबेटिकल सिरीज चेक केली तरी सुद्धा आपल्याला आन्सर मिळणार आहे. हे आपलं के आहे आणि हे आपलं वाय आहे, ह्याच्यातला मिडलमधला चेक करायचा आहे. हे 4 सोडले, हे 4 सोडले, हे 2 सोडले, हे 2 सोडले, आपलं आर हे आन्सर आहे. ओके, इफ ऑल द लेटर्स फ्रॉम एफ टू जे आर रिटन 3 टाइम्स. ओके, 3 टाइम्स लिहायचं आहे इन अ रो विच लेटर विल बी द 11th प्लेस फ्रॉम द राईट एंड. आता मी लिहित आहे, इथे त्यांनी काय लिहिलं आहे, ऑल द लेटर्स फ्रॉम म्हणलेला आहे. फ्रॉमचा अर्थ शुड बी काउंटेड असा होतो, त्यामुळं FGHIJ 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 आणि आता 11th बघायचं आपल्याला 1 2 3 4 5 6 7 8 9 10 11. सो आपला आन्सर आहे जे विच इज ऑप्शन 3. ओके, जर का तुम्हाला हा थोडंसं काही अवघड वाटला असेल तर थोडंसं स्लो मोशनमध्ये तुम्ही हा एकदा परत व्हिडिओ बघा. जर का काही डाऊट वाटला, काही क्लिअर नाही झालं तर मला तुम्ही कमेंट्समध्ये नक्की विचारा. आणि हे जे 4 पॉईंट्स आहेत जर का तुम्ही हे लक्षात ठेवले तर अल्फाबेटिकल सिरीजमधला तुम्हाला कुठलाही क्वेश्चन एक्झाममध्ये आला तरी तुम्ही तो इझिली सॉल्व्ह करू शकता. ओके, आय होप तुम्हाला मी शिकवलेले आत्ताचे सगळे पॉईंट्स लक्षात आलेले असतील. प्लीज माझ्या चॅनलला लाईक शेअर आणि सबस्क्राईब नक्की करा. बेल आयकॉनवर क्लिक करा आणि तुमच्या पेरेंट्सबरोबर तुम्ही हे प्रत्येक व्हिडिओ बघा, जेणेकरून जर का तुम्हाला काही डाऊट वाटला किंवा जर का तुमच्या आईवडिलांना काही डाऊट वाटला तर ते माझ्याशी कमेंट्समध्ये कॉन्टॅक्ट करू शकतील. ओके, माझ्या बेल आयकॉनवर क्लिक करा म्हणजे सगळे माझे जे काही व्हिडिओज असतील त्याचे नोटिफिकेशन्स तुम्हाला येतील आणि तुम्ही एकही व्हिडिओ मिस करणार नाही. थँक्यू फॉर वॉचिंग.